पुणे जिल्ह्यातील नसरापूरमध्ये घडलेली घटना, नराधमाने चिमुकलीवर केलेले अत्याचार आणि यामध्ये गेलेला चिमुकलीचा जीव। पुणे जिल्ह्यातील नसरापूरमध्ये घडलेली घटना, नराधमाने चिमुकलीवर केलेले अत्याचार आणि यामध्ये गेलेला चिमुकलीचा जीव। यामध्ये आता आणखी काही नवीन अपडेट समोर आलेले आहेत। ते नेमके काय ते आपण जाणून घेणार आहोत। पहिले सुरुवातीला जाणून घेऊयात कुठल्या महत्त्वाच्या 3 मुद्द्यांवर आपण हा व्हिडिओ तयार करतो। यामध्ये जी चिमुरडी आहे तिच्या तोंडात सॉक्स घालून त्याने अत्याचार केले। संपूर्ण गाव अंधारात असताना एका घरातील त्या सीसीटीव्हीने या नराधमाला कसं पकडून दिलं। यासोबतच तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या आरोपीने हे सगळं केलंय तो आरोपी स्वतः या मुलीचा शोध घेण्यासाठी गावकऱ्यांसोबत फिरत होता। 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन। संपूर्ण महाराष्ट्र आनंदाने हा दिवस साजरा करत असताना पुणे जिल्ह्यातील नसरापूरमध्ये मात्र एक अशी अमानुष घटना घडली ज्याने माणुसकीला काळिमा फासला। एका चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला। पण तुम्हाला माहिती आहे का, या घटनेचा जो आरोपी आहे त्याला त्याच्या स्वतःच्या गावाने 20 वर्षांपूर्वीच वाईट टाकलं होतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम आणि या नराधमाचा धक्कादायक इतिहास। या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे भीमराव कांबळे। हा मूळचा भूर तालुक्यातील साळवडे गावचा। पण धक्कादायक बाब म्हणजे आजपासून 20 वर्षांपूर्वी साळवडे ग्रामस्थांनी ठराव करून त्याला गावाबाहेर हकलून दिलं होतं। का? कारण त्याचा विकृतपणा। भीमरावची नजर सुरुवातीपासूनच खराब होती। गावातील महिलांशी त्याचं वर्तन अत्यंत आक्षेपार्ह होतं। स्वतःच्या कुटुंबातील आणि गावातील अनेक महिलांचा त्याने विनयभंग केला होता। त्याच्यावर त्या काळात 2 गंभीर गुन्हेही दाखल झाले। हा विकृत माणूस गावात राहिला तर कोणाचीच आबरू वाचणार नाही हे ओळखून गावकऱ्यांनी त्याला गावबंदी घातली। मग गाव सुटल्यानंतर हा नराधम नसरापूर परिसरात आला। इथे त्याला हक्काचं घर मिळत नव्हतं। तो मिळेल ते काम करायचा, वेडबिगारी करायचा। पण म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच। 1 मेच्या दिवशी जेव्हा एक निष्पाप मुलगी मंदिर परिसरात खेळत होती तेव्हा तो तिथे विटा वाहण्याचं काम करत होता। आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधून त्याने त्या मुलीला आमिष दाखवलं आणि जवळच असलेल्या एका गोठ्यात नेलं। तिथे त्याने जे केलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। आणि त्यानंतर त्याने त्या मुलीचा जीव घेतला। त्या दिवशी गावातला वीज पुरवठा खंडित झाला होता। गावातले बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले होते। नराधमाला वाटलं आता यामुळे आपली सुटका होईल। पण म्हणतात ना, देवाची लाठी आवाज न करता फिरते। देवगच मंदिरासमोरचाच एका घरातला कॅमेरा बॅटरीवर सुरू होता। त्या कॅमेऱ्यात भीमराव त्या मुलीला घेऊन जाताना कैद झाला। जेव्हा मुलगी गायब झाली तेव्हा गावकरी शोध घेत होते। आणि विशेष म्हणजे हा आरोपी सुद्धा त्या गावकऱ्यांसोबत शोध घेत होता। पण जेव्हा लोकांनी त्याला काही प्रश्न विचारले तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली आणि हा सगळा संशय त्याच्यावरच बळकावला। पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याने आपला गुन्हा कबूल सुद्धा केला। पण या घटनेनंतर भोर आणि राजगड तालुका मात्र संतापाने पेटून उठला। रविवारी संपूर्ण परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला। हॉटेल, बाजारपेठा सगळं बंद ठेवण्यात आलं होतं। नसरापूर सलग 3 दिवस बंद होतं। पेडशिवापूरवर सुद्धा टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला। अशा विकृत नराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे हीच सगळ्यांची मागणी। या सगळ्यानंतर शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला। यामध्ये हा किती क्रूर होता हे स्पष्ट होतं। जेव्हा अत्याचार केले तेव्हा या नराधमाने तिच्या तोंडात सॉक्स कुंबला होता आणि या चिमुकलीच्या शरीरावर सुद्धा आणि छातीवर सुद्धा काही वळ समोर आले। ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते की आपल्या आसपास असणारी ही वावरणारी विकृत माणसं किती घातक ठरू शकतात। साळवडे गावकऱ्यांनी 20 वर्षांपूर्वी जो धाडसी निर्णय घेतला होता तो योग्यच होता। पण दुर्दैवाने या नराधमाने आपली विकृती सोडली नाही। या चिमुकलीला न्याय मिळावा हीच आज महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाची भावना आहे। तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या मुलांची काळजी घ्या। कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर पुणे।